भेट घेतली। मागच्या 32 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलन दरम्यान चर्चा झाली। चर्चेदरम्यान तुम्ही त्यांनी सांगितलं की बोगस म्हणजे जे प्रमाणपत्र घेऊन शासकीय सेवेमध्ये भरती झाली, तुम्हीही ते मान्य केलं। मग तुम्ही सरकारमध्ये असताना अशा लोकांवरती कारवाई का नाही होत? नाही, कार्यवाही म्हणली तर दोष हा आहेच, आता मी म्हणतो। आणि त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे। त्यांचा पहिला मुद्दा आहे का आम्हाला विशेष पदभरत्या किंवा अधिसंख्य झालेले का, जे अधिसंख्य म्हणजे बोगस सर्टिफिकेट घेऊन ज्यांनी नोकऱ्या मिळवल्या होत्या आणि ते इतरत्र वर्ग केले, त्यांच्या ज्या रिक्त जागा झाल्या त्या 12,520 जागा आहेत, त्या मोकळ्या केल्यात। तर त्याच्यावरची भरती आमची करा। आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भात त्यांचं जसं म्हणणं आहे का नोकरीला लागतानाच सर्टिफिकेट घेतलं पाहिजे तरच त्याला नोकरी द्यावी। परंतु बऱ्याच वर्षानुवर्ष असं हे होत गेलं आहे का चुकीच्या लोकांनी व्हॅलिडिटी घेऊन आणि ते त्या नोकरीला जॉईंट झालेत। म्हणजे हा आदिवासी मुलांवर तसा अन्याय आहे। आम्ही सरकारमध्ये जरी असेल तरी अनेक लोक सुप्रीम कोर्टात जातात आणि सुप्रीम कोर्टात जाऊन कोर्ट त्यांना काही दिवसासाठीचा दिलासा देतं। आता कोर्ट म्हटल्यानंतर तिथं कोणाचं फार चॅलेंज करत नाही, म्हणजे चालत नाही। परंतु आम्ही त्याही बाबतीत अनेक राज्यातल्या संघटना ह्या त्याच्याही विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा गेल्यात, कोणी थांबू नये असं